शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आता हे झाड पाहतोय. आपण या झाडाला यावर्षी कटिंग झालेली आहे आणि कटिंग नंतर काय असतं का बरेचदा पाहतो आपण बगीचे फुटत नाही, पण इथं तुम्हाला दिसेल बगीचा चांगला फुटलेला आहे. आणखी याच्यात तुम्हाला दिसतंय का नवती पहा, हे याच्यामध्ये फळफांदे आलेले आहे आणि फूट पण आहे. आणि जे स्पेन सायंटिस्ट आपल्याला सांगून गेले रॉड्रिगो ओलिव्हा, तर झिगझॅग फांदी यायला पाहिजे. तर त्या पद्धतीनं आपल्याला इथं दिसतोय. ही फांदी इकडून आहे, ही फांदी इकडून आहे, ठीक आहे. आणि याच्यावर फूट पण दिसते आपल्याला, ही पहा फूट पण आहे. तर या पद्धतीनं झिगझॅग फांद्या जर लागल्या, ही पहा फूट दिसते आपल्याला याच्यामध्ये, दोन फांदे इकडून दोन फांदे इकडून, या पद्धतीनं ही पूर्ण फांदी भरलेली आहे. एकंदरीत आपल्याला या पद्धतीनं जर कधी आपण कटिंग नंतर नवती काढली तर संत्र्याचं भविष्य खूप चांगलं आहे. आपल्याला इथं पहा दिसते, या फांदीवर पहा किती मोठ्या प्रमाणात आपल्याला फळफांदीची निर्मिती झालेली दिसते आणि याच्यामध्ये फूट दिसून येतच आहे. तर कटिंग केल्यानंतरचं जे न्यूट्रिशन आहे, त्या न्यूट्रिशन याच्यामध्ये काम केल्याचं दिसतंय आपल्याला. यामध्ये आपण प्रॉपर स्टेज वाईज झिंक कोण्या वेळेस द्यायचं, बोरॉन कोण्या वेळेस द्यायचं, कॅल्शियमचा रोल कधी आहे, तर आपण या पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला इथून संत्र्याचं उत्पन्न वाढेल. काय होत आहे की हे शेतकरी जे आहेत हे 1 ते 1.5 कॅरेट संत्रं उतरत होते. तर आता कटिंग केल्यामुळं काय होईल, 2 ते 3 कॅरेट संत्रं उतरले या झाडांवर. का? कारण का फळफांद्या जास्त वाढल्यात आणि ह्या फळफांद्या आता आपण इथं पाहतो, या फांदीवर कमीत कमी 25-30 फळफांद्या आहेत. या 25-30 पैकी एक 5 फांद्या सोडून देऊ आपण, तरी 20 फांद्या ह्या 3 वर्षानंतर परत याची कटिंग होईल. तर त्या 20 फांदीची कटिंग होईल, तर ते 20 फांदीच्या तिप्पट चौपट म्हणजे 60-70 फांदे निर्माण होतील. म्हणजेच हा बगीचा जर एक 10 एकराचा बगीचा आहे, तर 30 एकराचं उत्पन्न घेणं सहज शक्य आहे. धन्यवाद.